सस्ने नमस्कार मित्रो. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधून पहिला सामना दोन दिग्गज संघांमधून होऊन पाहतो. एका बाजूला झियानमन भावाळे विपक्ष एजी स्पोर्ट्स निंबवली. दोन्ही संघांचं खऱ्या अर्थानं आपण अपडेट पाहिलं. थोडासा आवाज डीजे, थोडासा आवाज सोड, इफेक्ट आहे. हॅलो. दोन संघाचा खऱ्या अर्थानं जर आपण एकंदरीत अपडेट पाहिलं तर दोन्ही संघाकडे चांगला उत्तम खेळ आहे आणि निश्चितच पहिला सामना प्रेक्षकांना एक मनोरंजन देऊन जाईल, नो डाऊट. खऱ्या अर्थानं प्रत्येक शुभ कार्य आपण गणपती बाप्पाचे आशीर्वादानं गणपती बाप्पाचं स्मरण करून करतो. आज देखील स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी गणपती बाप्पाचं केलं जाईल विशेष स्मरण. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, कलेचा आणि विद्येचा देवता, 64 कला 14 विद्यांचा अधिपती श्री मी करतो. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातनं गोलंदाज सुनील आहे ना. कंप्लीट 10 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत. पहिला चेंडू पेस करतोय. पहिला चेंडू रिलीज होताना गोलंदाज सुनील स्ट्राईक रोटेट करतोय. विजय आणि पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता फलंदाजाला. हलकासा प्रश्न पंचाने विचारला गेला, मात्र पंच संमत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगतो ते पहिला चेंडू जातो डॉट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. बघा विजय, तुमच्यासाठी देखील ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्यासाठी सुवर्ण संधी या स्पर्धेमधून. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची पुन्हा एकदा फेक करताना सलग दुसरा चेंडू देखील डॉट. फुलेंचा चेंडू होता, डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. हलक्यात फक्त आणि फक्त चेंडूचा थोडासा सन्मान झाला. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी केली जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. ओट क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज सुनील. पुन्हा एकदा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आला नव्हता. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. जागेवरून चेंडू थोडंसं ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं आणि तिसरा चेंडू देखील सलग विजयाच्या बॅटमधून जातोय निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये, अतिशय उत्तम दर्जाचा. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू जातो मिड विकेटला. आउटफील्ड थोडंसं नरम आहे आणि याच दरम्यान एक दोन धावा काढण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज विजय केनियाला स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्या दोन्ही पुढे सकते. बिनबाद 2 षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज सुनील. सुनील गुलवी हा देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प फलंदाज आहे. बघा प्रेक्षक वर्ग, तुम्हाला देखील एक ठिकाणी सुवर्ण संधी आहे. ऐवा जेल सीमा रेषेच्या बाहेर आपण जर जेल कलेक्ट करता, आयोजक शिवाजी पाटील आणि त्याचबरोबर स्पर्धेचे मुख्य करता धरता श्याम पाटील यांच्याकडनं 200 म्हणजे प्रत्येक जेलला तुम्हाला 400 रुपयाचा रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेला आहे. मात्र हा जेल तुम्हाला विनंती असेल सीमा रेषेच्या बाहेर कलेक्ट करा, आत करू नका. फलंदाज एक्झिट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले का बघायचंय. थोडासा इफेक्ट टाक ना भाऊ. हॅलो. मित्रो, आपण पाहतोय क्रिकेटचा बिग गेम आणि क्रिकेटचा बिग शो. फलंदाज सेफ आहे. आपण पाहतोय क्रिकेटचा बिग गेम आणि क्रिकेटचा बिग शो. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जतन, क्रिकेटचा महाकुंभ मेला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचा उत्तम दर्जाचा या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय.
क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात हे मैदान आणि या मैदानामधून रंगतोय क्रिकेटचा बिग बिग इव्हेंट. सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट एक वखाणण्या जोगच्या स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. राम आणि या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका, चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय नवनार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, भीमटोला, वज्र टोला. भरपूर ताकद झुकली होती या फटक्यामध्ये. ऑनसाइडचा अतिशय चांगला ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज विजय केनी याच्या बॅट मधून या 7 धावांनी संघात धावसंख्या देखील बधारते, सस्ते, नट्टे, फुकते, बहरते. धावसंख्या बिनबाद 17. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज राम. राम याचा अतिशय चांगला काही काढला काम. चला आता मात्र गोलंदाज थोडस स्वतःला कमबॅक करताना मात्र हा चेंडू जाईल का? सी मारसबाई चौकार, लक फॅक्टर नसिबाचा चौकार, लेग बाईट्स. चौकारचं सेलिब्रेशन डीजेच्या माध्यमातून आपण पाहिलं. चांगली धून या ठिकाणी त्यांनी पेशकश केली. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका, सतत चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इनसाइडचा अतिशय चांगला फटका सजला. धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती 23. श्याम पाटील या स्पर्धेचे सर्वे सर्वा करता जाता या स्पर्धेचा वन मॅन शो. अतिशय वाखण्याजोग असं आयोजन त्यांच्या माध्यमातून. राम या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने 2 क्षेत्रात बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय डाऊन दी ग्राउंड. सन्माननीय राजा गुळवी यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद राजाजी गुळवी. सध्या आपण देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता. आपल्या संघाला आणि त्याचबरोबर ऑर्गनाइज कमिटीतून आपण ऑल द बेस्ट करता. धन्यवाद, वेलकम. आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सन्माननीय यशवंतजी केणी साहेबांचं वेलकम वेलकम वेलकम. जन्मान भावाली या संघाची करतात सर्वे सर्वा. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे सल्लागार सन्माननीय यशवंत केणी साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्याम पाटील यांच्या वतीने तुमचं मनस्वी स्वागत करतोय. गावदेवी एनजीओ संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम राजेश, वेलकम अनिल दादा इन अदर्स टीम. आदरणीय अनिलजी पाटील, आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. कारण तुमची जागा प्रेक्षकामध्ये नाहीये तर आमच्या स्टेजवर आहे. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाजाला
जावं लागेल मैदान सोडून. अकाल मृत्यू तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज विनोद. अद्यव स्थिती पाहतोय संघाची 29 धावा झालेल्या आहेत आणि पहिला फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन जातोय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड शिवाजी. इन ऍक्शन मधून आपण आता मैदानामधून दोन बंधूने खेळताना पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाच खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला कित्येक स्पर्धामधून दोन बंधू खेळत असतात. भारतीय संघाचं जरी आपण अपडेट पाहिलं तर भारतीय संघामधून दोन बंधू खेळताना आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, फुलेंचा चेंडू, चेंडू सुंदररित्या डिफेन्स फटका आपण पाहिला. चांगला फटका, चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावाने संघाची धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या ती 1/31. निसर्गाच्या सानिध्यात हे मैदान आणि या मैदानामधून रंगतोय हा क्रिकेटचा बिग इव्हेंट. मिस टाइम स्ट्रोक सुनील याच्या माध्यमातून एक सुंदर झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. बिग विकेट, बड़ी सफलता या पर प्राप्त होतो गेंदबाज. मोठी विकेट. बचना हसी सुरेख सुंदर धून या ठिकाणी आपण पेशकश करता. ज्या अनुषंगाने स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय त्याच अनुषंगाने डीजे मास्टर या ठिकाणी आपली धून पेश करतात. नेक्स्ट बॅट्समन लक्ष्मण. आता दोन्ही लक्ष्मण आहेत. शिवाजी का अतिशय चांगला चेंडू, प्रथम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज विनोद याच्या माध्यमातून सुरेख सुंदर प्रथम उत्तम दर्जाचा गोलंदाज. डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडू मला वाटतं कॉट बी आहे. फलंदाज बाद आहे. कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श झाला. एसटी रक्षक सुनील याचं कौतुक करूया खऱ्या अर्थाने. त्याच्या माध्यमातून चांगला सुंदर झेल कॅरी झाला आणि महत्वाचा पहिला विकेट. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद लक्ष्मण. दादा आला कधी आणि गेला कधी. दरवाजा आपण डिझाईन सिद्धिविनायक अंजूर. सिद्धिविनायक अंजूर आणि जय बजरंग भिनार या दोन संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन वेलकम विजय, वेलकम श्याम. सिद्धिविनायक अंजूर सांगत गावदेवी अंजूर स्वारी सल्यान मी सिद्धीच्या मागव ना. अतिशय दमदार आणि उत्तम फटका. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण फलंदाज पंढरी याच्या बॅट मधून पाहिला.
शिवाजी बघा, तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली सुंदर संधी आहे. तुमच्यासाठी ब्रेकिंग व्यासपीठ मंचावर तुमचे खंदे समर्थक सन्माननीय यशवंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. सलग 2 चेंडूमधून 2 षटकार जर आपण मारता तर त्यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या 38 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट आउट प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी जॉईन व्हायचं आहे आणि जो संघ या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी देखील असेल. झेल सोडला, जीवदान दिलं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. दादा दक्ष नव्हता, दक्ष नसल्या कारण त्याचं लक्ष पण नव्हतं. झेल सुटला, जीवदान मिळालं आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 40. क्रिकेटमधून 3 फॉर्मॅटमधून क्रिकेट खेळलं जातं. तुमची उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि सर्वात महत्वाचं तुमचं क्षेत्ररक्षण. चेंडूला सुंदरसं स्वीप केलं, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. फाईन सी मार्शल क्लिअर करताना चौकार. पण फक्त थोडस प्लेन वाजवा, रिमिक्स नका जास्त. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका साधला. चेंडू जातो वाडीश वाईट ऑफ लॉंग ऑनला. 1 बॉल सेकंड पॅन चेंडूला कलेक्ट केलं जातं. फेक देखील उत्तम आहे. एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते. 45. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. जानमान भावाळे अगेन्स्ट पुण्याचा गोलंदाज विजय. चेंडूला पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक रामेच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावांची संघ धावसंख्या 46. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू आणि बघूया अंतिम चेंडू गोलंदाज की फलंदाज. 46 धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू. ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू टीपला जातोय. क्षेत्ररक्षण दक्ष. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. या 2 धावांनी मात्र धावसंख्या होती ती 48 आणि विजयाचं लक्ष 49 धावांचं. चला आपण जाऊया तत्पूर्वी टॉस बॉक्स मधून करूया 2 दिग्गज संघामधून एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. वेलकम नंदू भोईर. आपलं जय बजरंग भिनार. सो स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान बिनार संघाचा कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान तुमचा प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. प्रथम फलंदाजी करताना आपण बावळे संघाला पाहिलं, ज्याने 4 षटकांच्या धावा केल्या 48 आणि विजयाचं लक्ष्य 49 धावांचं. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन बघा. सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान धाम भिनार संघाचा कॅप्टन आपण देखील या. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्रो, आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा. हॅलो अनिल भाऊ, 2 मिनिटं स्टेजवर या. यशवंत दादा आपण देखील या. सीताराम भाऊ नमस्कार. जय श्रीराम.
यशवंतदादा केने आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेचं औचित्य साधून या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनाईज, या स्पर्धेचे कर्ता धर्ता सन्माननीय श्याम पाटील यांच्याकडनं या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. हॅलो, जाऊया आपण गावदेवी अंजुरिया संघाचे सर्व कर्ता धर्ता आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सल्लागार बोल स्टेज वर टाकू. हा हो आदरणीय टॉस होता आधी म्हणून टॉस अनिलजी पाटील यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. जसा बोलतील तसा ठेवीन ना. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी सन्माननीय अनिलजी पाटील यांचा. यशवंतजी केने आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आदरणीय यशवंत दादा केने आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी तुमचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची कारण आम्ही संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे पदाधिकारी आणि जानमान भावाळे संघाचे कर्ता धर्ता भिवंडीचं नामांकित व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने थोडंसं इंजॉर्ड असल्या कारणाने संघामधून इनॅक्शन मध्ये ते आम्हाला दिसत नाहीयेत. स्वागत आणि सन्मान आपण घेऊया. आदरणीय यशवंतजी केने यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आदरणीय यशवंतजी केने यांना ठिकाणी सन्मानित केलं जातं. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल. आणलाय का? आण ना मग 2-3 बॉटल आण. हा आण. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि नेहमीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद डीजे. आणि बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रामधून पहिला सामना आणि खऱ्या अर्थानं प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिला भावाळे संघाला ज्यानं 4 षटकांच्या अंती धावा केल्या 48 आणि विजयाचं लक्ष 49 धावांचं. आणि या विजयाचं जे आव्हान आहे, टार्गेट आहे, सेट करण्यासाठी सलामी जोडी इन ॲक्शन मधून पाहतोय निंबवणे संघाची. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होती तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज, व्हॉइस ऑफ दिवा, ओ टू प्रमोद पाटील. धन्यवाद मोहन दादा सर. तर जाऊया सामन्याकडे मित्रांनो. जबरदस्त सामना रंगणार आहे. तो म्हणजे जय हनुमान भावाले आणि एका बाजूला एजी स्पोर्ट निंबवली. जय हनुमान भावाले या ओव्हरल्यात 48 धावा इथं काढल्या आहेत आणि एकूण 50 धावांचं इथं डोंगर उभं केलेलं आहे. बघूया कशा पद्धतीने हा डोंगर फोडता येत ते पाहायचं आहे. समोर विजय आलाय गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईकसाठी फलंदाज आहे तो म्हणजेच विजय. विजय टू विजय. पहिलाच फटका इनफिल्डच्या वरून चेंडू जो वाईट लॉंगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण हाय डीप मध्ये एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि या चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. 2 धावा इथं यशस्वीरित्याने पार करतायत आणि आपला श्री गणेशा होतोय 2 धावाने अकाउंट ओपन करतोय विजय आपलं आणि संघाचं सुद्धा. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज विजय.
विजय टू विजय. चांगला चेंडूचा ब्रह्मास्त्र सोडला होता, खोदून काढलाय, जरा चाटून जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये, पंपिंग होत आहे तिथं. मात्र एक जिथं धाव होती तिथं 2 धावा कन्वर्ट होतात आणि 2 धावाने संघाची धाव संख्या वाढते. 2 धावांची संघाची धाव संख्या होते ती म्हणजेच 4 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. जबरदस्त या स्पर्धेमध्ये रंग भरलेला आहे. आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसातील पहिला सामना तुम्ही पाहताय जय हनुमान भावाले आणि एजी स्पोर्ट निंबवले या दरम्यान. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज विजय. फुलटचने स्वांग करतोय. बघूया वाईट लॉंगच्या रिझन मध्ये एका टप्प्याने काय क्षेत्ररक्षण तिथे झालाय, काय अफर्ट लावले होते जिथे 3 धावा इथं वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. काय क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 6. जबरदस्त अफर्ट केला होता, प्रयत्न केला होता. चांगला प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं तेच इथं घडलेलं आहे. पुन्हा सज्ज होते गोलंदाज विजय. चांगला चेंडू होता, खोदून काढला, चेंडू जातोय डी शेप मध्ये. एक धाव पूर्ण झाली डेंजर झोन मध्ये आणि एक धाव पूर्ण होत नाहीये तिथे. धावाच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय, पहिला झटका बसतोय. एजी स्पोर्ट निंबवली या संघाला साईनाथ हा बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय, फलंदाज येतोय तो म्हणजे सुनील. बघूया सुनील कशा पद्धतीने विजयला साथ देत होते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय विजय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चेंडूला सफल क्रॉस करून घेतोय, तोंडी जातोय. स्पेअर लेगच्या रिझन मध्ये एका टप्प्यामध्ये 4 धावांसाठी. काय धून पेश केले एजी आणि एजी स्पोर्ट निंबवली हाच संघ आहे. जबरदस्त 1-4 इथं दाखवलेला आहे फलंदाज विजय यांनी. पुन्हा फुलटा तिने स्वांग चेंडू जातोय स्पेन लेगच्या वरून षटकारासाठी. वाघाची ढाल फोडलाय, पाड मारलाय मोठा षटकार. ते म्हणजे खरोखर जबरदस्त जिंके उगले हुए जादू और नजरे तेज. ते म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये छाप सोडणारे अल्पेश गायकवाड आमच्या सोबत आहेत गुणलेख म्हणून. जबरदस्त गुणलेख करतायत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी स्वागत करतोय. तर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे शिवाजी. बघूया या 2ऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हा गोलंदाज ते पाहायचं आहे. काय फलंदाजाला रोखून ठेवतात की नाही ते पाहायचं आहे, जखडून ठेवतात की ते पाहायचं आहे. ज्या 16 धावा ज्या आल्यात ना आतापर्यंत, त्या ज्या धावा आहेत त्या मला तरी वाटतं विजयांनी बनवलेल्या आहेत. पहिला हादरा बसलाय साईनाथ हा जो फलंदाज आहे पॅव्हलियन मध्ये गेलेला आहे. भोपळा फोडता पॅव्हलियन मध्ये गेलेला आहे. आता मात्र बघूया नवीन फलंदाज येतोय सुनील आलाय. बघूया कशा प्रकारे अकाउंट ओपन करतोय, कशा प्रकारे आपल्या बँक मध्ये येणं जाणं करतोय ते पाहायचं आहे. सज्ज होतोय गोलंदाज शिवाजी.
चांगला चेंडू पंच करतोय, चेंडू जातो पॉइंटच्या रिझन मध्ये, डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतो, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव इथं पूर्ण करतात. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करता येतं. सुनील स्ट्राईक मिळते ती विजय याला. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 17. मित्रांनो, क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये 17 हा अंक अशुभ मानला जातो. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे. विजय पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे विजय. ओहो, वाईटचा इशारा येतो पंचांकडून. विजयचा जर उल्लेख केला ना तर विजय हा फलंदाज जो आहे त्याचा एका दिवसात 250 त्याच्या नावावर कोरलेले आहेत. काय फलंदाजी केलेली आहे आणि ते लगातार केलेलं होतं कारनामा. पुन्हा एकदा एक चेंडू पंच केलाय, चेंडूला पाठवून दिलाय. थर्ड मॅचच्या रिझल्ट मध्ये एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातोय आणि तेच घडताना इथं दिसतंय. 2 धावा इथं अर्जित करतोय विजय. काय फलंदाजी करतोय, खरोखरच नजरेत तेज ठेवलेले आहे. चेंडू हा तो हा फुटबॉल सारखा त्यांना दिसतोय. बहिवक्र भिंग वापरतं काय डोळ्याने असं वाटतंय. पुन्हा सज्ज होतंय शिवाजी. तो स्वर्गीय बाळाशेठ भिनार या संघाचं कर्णधार कुठे असतील तरी तर यायचं आहे. प्लीज वेळेआधी सहकार्य करायचं आहे. तर दरम्यान मिळते 4 धावा येतात. मस्त जबरदस्त असा हा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लीगच्या रिझल्ट मध्ये 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. सजतय फुलतय. संघाची धावसंख्या होते ती 24. अर्धा पल्ला पार. अजून 25 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 48 धावा इथं काढली आणि एकूण 50 धावांचं आव्हान होतं. भावाळे संघाला अजून चान्स आहे, रोखून ठेवायचं आहे. फलंदाजाला मात्र एक लागते. चेंडू हवेत आहे आणि चुकी करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू फाईन लेगचा रिझन करतोय. 2 धावा इथं अर्जित करतायत. बघूया तू ये मी ये असं चाललंय. येस नो वेटचं समीकरण इथं बिघडताना दिसतं. मात्र 2 धावा इथं पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 26 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. काय फलंदाजी होते, जबरदस्त फलंदाजी होते. एखाद्याच्या हाताने किल्ला जो आहे तो लढवत चाललेला आहे विजय. काय फलंदाजी करतोय विजय. पुन्हा सज्ज होतोय शिवाजी. विजय याला चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न मिस पाहायला मिळते. चेंज ऑफ द फेस केला होता चेंडू मध्ये आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जर सामना जर जिंकायचा असेल जय हनुमान भावाले या संघाला तर अशाच प्रकारचे चेंडू हाताळायला लागतील. फसवा चेंडू जो आपण म्हणतो तो फसवा चेंडू टाकायला लागतील. पुन्हा एकदा बॅटीच्या तडाख्यात चेंडू जातोय. वाघाची तडकांनी फोडतोय. चेंडू जातोय बिग विकेटच्या वरून. शेतकऱ्यासाठी काय एफर्ट केला होता बच्चे लोक कंपनी यांना. खरोखर सुवर्ण संधी आहे. 400 रुपयाचं पारितोषिक लावूया. चला जाऊया या फलंदाजाचं गुणगान करण्यासाठी डीजे कडे. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच मित्रांनो. खरोखरच ही जर क्रीडानगरी जर बघितली ना ही बॅटिंग पिच आहे. म्हणजेच गोलंदाज याचं कर्दन काल. मात्र गोलंदाजी जर चांगली केली ना तर फलंदाजाकडे कुठेतरी जखडून ठेवायला यशस्वी होत आहेत. मात्र बॅटिंग पिच आहे मित्रांनो. तर 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला, मॅच समरी पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा. त्यानंतर शिवाजी आला होता, त्यांनी सुद्धा 16 धावा इथे दिल्या आहेत. म्हणजे 16-16 32 धावा इथे धावबळ करू लागले आहेत. तर जिंकण्यासाठी 12 मध्ये 17 धावांची गरज. 12 मध्ये 32 झाल्यात. मात्र 12 मध्ये 17 पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी एजी स्पोर्ट निभवली या संघाला. तर तिसरं षटक टाकण्यास सज्ज होतोय नवीन गोलंदाज सोमनाथ.
फिरकी गोलंदाज आहे, चांगलाच चेंडू होता, थोडासा फक्त दिशा दिली. लेग बाईकचा इशारा तो पंचांकडून एक धाव इथं मात्र कंप्लीट होते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते जिसके आगे भी 3 और पीछे भी 3. 33 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सोमनाथ. फुल टॉस चेंडू सॉंग करतो, मिस टाइम फटका. मला तर नो मॅच स्टँड होतोय. दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता, मात्र मध्येच पडतोय चेंडू. तोपर्यंत एक धाव इथं फलंदाज घेतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 34. आता मात्र 10 चेंडू शेष आणि जिंकण्याची 15 धावांची गरज आहे. आता मात्र शॉट अँड पुल करतोय चेंडू आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. दोन्ही क्षेत्राच्या दरांमधून चेंडू होता फरार 4 धावांसाठी. क्या आवाज आहे. बप्पी लहरी याचं सॉंग होतं जबरदस्त. चेतन पाटील, काव्य डीजे यांच्याकडून पेशकश. धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण इथं सोपं केलेलं आहे. मात्र मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत इथं भविष्यवाणी करणं गरजेचं नाही. पुन्हा एकदा एक जोरात मारण्याचा प्रयत्न. पंच भाऊ पाटील म्हणजे भाऊ कदम आम्ही त्यांना म्हणतो, ते वेगळाच अर्थ नाही. म्हणजे दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते. अवांतर वाईटचा इशारा येतो. एक धाव मिळते, एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते 39. चांगला चेंडू होता, चेंडू जमीन लगेच चाटून जातोय. चेंडूला चांगलं क्षेत्र सुटतंय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 40 धावा इथं झालेल्या आहेत. आता 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू सॉंग करायचा होता, मात्र बॅटिंगच्या पट्ट्यात येत नाहीये. मात्र सुनील याला नकार देतोय फलंदाज विजय, कारण मी आहे. बघूया रोक के दिखा शेकावत. बघून असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. इथं रोखून ठेवणार काय गोलंदाज ते पाहायचं विजयाला. चेंडूचा जोरात पाडण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शॉर्ट बॅकअप लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव अर्जित करता येतं, एकदम समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 41 धावा इथं झाले. मित्रांनो, 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. काय गुणलेखक आहेत, जबरदस्त एक एक हिसाब इथं सांगतायत. कॅल्क्युलेटरचं गरज नाहीये, त्यांना पटकन सांगतात आम्हाला की किती धावा आहेत आणि किती धाव बनवायचे आहेत आणि किती चेंडू आहेत. म्हणून त्यांना ऑल इंडिया ही स्पर्धा सुद्धा मिळाली आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन अल्पेश गायकवाड. मित्रांनो, आजचा दिवस जर बघितला, संडेचा दिवस आहे, फंडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, मजा करण्याचा दिवस आहे. बघूया आज दर्शक आपल्या भेटीला येतील. खरोखरच सर्व बाजूनं हा जर क्रीडानगरी सजवून उलवून जसा आंब्याला मोहर येतो ना, तसा हा ग्राउंड सजलेला दिसेल दर्शकातून. खरोखरच जरा स्कोरर जर चांगला असेल ना, तर कॉमेंट्री करायला अति उत्तम सोय चांगली होते. सगळं प्रत्येक चेंडू मध्ये कोण गोलंदाज येतो, कोण फलंदाज येतो ते सांगता येत. तर गोलंदाज सज्ज होतोय शेवटचा षटक टाकण्यासाठी. धावा रोखायच्या आहेत फक्त आहे ना, फक्त 8. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. पहिला चेंडू काय चेंडू टाकला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. आता मात्र 5 चेंडू शेष आणि 8 धावांची गरज. असं जर चेंडू टाकले तर जय हनुमान भावाला हा संघ विजय होईल. मात्र चेंडूला फोर्स करून पाठवून द्यायचं आहे.
आता म्हणजे पंच करता येतं गली मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक से ज्यादा कुछ नाही आहे. स्ट्राईक रोटेट होते. विजय मात्र स्ट्राईक सुनीलला देतोय. आता 4 चेंडू शेष 7 धावांची गरज आहे. सामन्याला उब येते. सामना गरम होतोय. थंडी में गर्मी का एहसास पहिल्या सामन्यामध्ये. पप्पू पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर आहे हायटेड मॅन सुनील. पहिला चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू एका डब्यामध्ये 4 धावांसाठी जबरदस्त फटका. वजटोला भीमटोला. अपनी तो जैसे तैसे अभी दोस्तों 3 में 5 हो गए. अभी 3 में 3 मध्ये 3 धावांची गरज. चांगला चेंडूचा चेंडूला जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फिसेप मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं. आता मात्र 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. आज सामना जिंकण्यासाठी बघूया काय. पहिला जो सामना आहे तो चुरशीचा सामना आहे. थंडी में गर्मीचा एहसास इथं झालेला आहे. सगळे मान्यवर त्यामध्ये बसतात हसतात. काय घडेल काय बिघडेल ते बघायचं आहे. जेव्हा आपली स्पर्धा सुरू झाली होती शुक्रवारी तेव्हा सुद्धा पहिला सामना असाच झाला होता. चांगला चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय पॉइंटच्या रिझन. चांगला क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी रीतीने 2 धावा इथं अर्जित करतात आणि विजयी संपादन करतोय एजी स्पोर्ट निंबोली हा संघ. हार्दिक अभिनंदन शिवाजी, अभिनंदन साईनाथ, अभिनंदन सुनील. हर्ड लक. जय हनुमान भावळे संघ. चला दोन्ही संघांना मी विनंती करते. स्वर्गीय बालाशेठ भिनार आणि गावदेवी अंजूर या दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये यायचं प्लीज. तोली यायचंय. तर ऐकूया सुमधुर आवाजचा मोहन भोले यांचा. ओल्ड टू मोहन भोले. धन्यवाद प्रमोद.